स्पर्धेच्या निमित्तानं कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा या पारंपरिक लोककला जपणारे विविध मातब्बर संघ दाखल होतील आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कोकणची पारंपरिक संस्कृती म्हणजे खरं तर पालखी। आणि आता येतोय तो राज्यातला नामांकित असा संघ अर्थातच श्रीदेव गांगोबा पथक करंबेळे संगमेश्वर हा कोकणातील नावाजलेला संघ। बघूया किती बक्षिसांची लयलूट करतोय। एक सुंदर असा संघ आपलं सादरीकरण करायला या ठिकाणी येतोय। संघ व्यवस्थापक आपण या ठिकाणी बक्षीस नेण्यासाठी यायचंय। शैलेश विश्वासराव आणि मंदार तावडे यांना विनंती करतो की आपण आपलं बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचंय। मंडळाच्या सर्व विविध उपक्रमांमध्ये जे पाठबळ लागतं ते सभासद सदैव सहकार्य करत असतात। श्री अमोघ पंढरी सावंत यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक संघांना ट्रॉफी दिलेली आहे। श्री रुपेश गजानन सावंत यांच्याकडून बॅनर प्रिंटिंग, प्रतिनिधी बॅच आणि प्रशस्ती पत्रक आपल्याला मिळालेली आहेत। तो आर्या अमित सावंत यांकडून देव देवीला धोतर आणि साड्या या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। श्री अभिजित रत्नदीप सावंत यांनी देवदेवींच्या बैठकीसाठी गालीचा या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय। श्री महेंद्र लक्ष्मण सावंत यांच्याकडून 2 छोटे डोल प्राप्त झालेले आहेत। श्री सौरभ राजाराम सावंत यांच्याकडून पालखीसाठी लाईट सजावट झालेले आहे। आपल्या सर्वांचं असंच सहकार्य सदैव कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबईला राहू दे हीच विनंती। पुन्हा एकदा सर्व दात्यांचे आभार। मी आता विनंती करतोय की या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेतील तिसरा महत्वाचा नामांकित बलाढ्य असा संघ अर्थातच श्रीदेव गांगोबा पथक करंबेळे संगमेश्वर यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायचे। यानंतर चौथा संघ राहील वाघजाई मानोबा मागलन संगमेश्वर। तयार राहायचंय। हॅलो, आई सीताबाईला आपल्या हिंदू संस्कृतीतील आपल्या भारतातील सर्वात महत्वाची महाकाव्य म्हणजे रामायण महाभारत आणि या रामायणाचं आदर्श नायक म्हणजे प्रभू रामचंद्र आणि आपल्या सर्वांची आराध्य असलेली आई सीताबाई। ज्या आई सीताबाईला 14 वर्षाच्या वनवासासाठी रामायणामध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आणि सीता जंगलामध्ये राहत होती त्यावेळेला सीताबाईला आकर्षित ज्याने केलं तो म्हणजे हा हरिण साधारण हरिण नसून मला वाटतं हा कस्तुरी मृग जो आहे तो मारीच राक्षस आहे आणि या मारीच राक्षसानं आई सीताबाईला आकर्षित केलं। या मारीच राक्षसाचा हा सुंदरसा देखावा रामायणातील हा सुंदर पारंपरिक देखावा साजरा केलाय तो श्रीदेव गांगोबा पथक करंबेळे या संघानं दरवर्षीप्रमाणे सुंदर पारंपरिक देखावा रामायणातील देखावा साजरा केलाय। सीतामाईला आकर्षित करणाऱ्या मारीच राक्षसाचा हरणाचा देखावा। प्रीती
महेंद्र सावंत यांच्याकडून आताच्या रामायणातील मारीच हरणाच्या अर्थातच या मुरुगाच्या देखाव्यासाठी रोख रुपये 500चं बक्षीस या ठिकाणी दाखल झालंय. सीता मैयाला आकर्षित करून घेणारा हा मारीच राक्षस हरणाच्या वेशात येतो, ही कथा आपल्याला माहिती आहे आणि ही पारंपरिक देखावा या ठिकाणी सादर केला. श्रीदेव गांगोबा पथक करंबेळे आणि प्रीती सावंत यांच्याकडून या ठिकाणी रोख 500चं बक्षीस आलंय. रघुनाथ शिवराम सावंत यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या देखाव्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. देखाव्यालाच आता 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. अभिनंदन श्रीदेव गांगोबा पथक करंबेळे. रघुनाथ शिवराम सावंत उर्फ नाना यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 500चं बक्षीस. संतोष कांबळे पोलीस पाटील यांच्याकडून रोख रुपये 500चं बक्षीस या हरणासाठी या ठिकाणी आलेलं आहे. अभिनंदन. सगळ्यात पुढे भागवत धर्माची पताका दौलाने फडकवणारा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला आणि त्यानंतर सूर सनई ढोल आणि ताशावाल्यांचा हा सुंदर असा वाद्यवृंद पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होणारा हा पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेला हा करंबेळे संघाचा वाद्यवृंद. ग्रामदेवतेची पालखी खेळवण्याचा आनंद आहे, यासारखा आनंद मला वाटतं दुसरा कुठला नाही. शिमगोत्सवाच्या निमित्तानं आपल्या ग्रामदेवतेची पालखी ही घरोघरी येते, अर्थात मंदिर सोडून देव येतो. जरा जोरदार टाळ्या होऊ देत या संघासाठी. काही क्षणात या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मातब्बर अशा संघाचं आपल्याला कला सादरीकरण पाहायला मिळणार आहे. परंतु पुनश्च एकदा सांगतो, सचिन तेंडुलकर देखील काही वेळेला शून्यावर आउट होतो. जो दिवस ज्या संघाचा आहे तो दिवस त्या संघावरती मुद्रा, त्या ट्रॉफीवरती मुद्रा उमटवणार, हे मात्र सर्व संघाने लक्षात घ्यायला हरकत नाही. आणि आता मात्र संघ दाखल झालाय म्हणजे श्रीदेव गांगोबा पथक करंबेळे संगमेश्वर पारंपरिक वेशभूषा तब्बल हे 12 खेळाडू अतिशय जयघोष करत, केदार लिंगाचा जयघोष करत, विशाळ फडकवत एकीकडे सुंदर टाळ्यांच्या गजरामध्ये रिंगणाचा ताबा घेत आहेत. आणि आता काही क्षणात ती पालखी त्यांच्या खांद्यावरती दिली जाईल आणि पालखी करंबेळे श्रीदेव गांगोबा पथक करंबेळेचे हे सगळे भोई सुंदर पद्धतीने आता पालखी खेळवतील. एक ऊर्जा संचारेल अशी पालखी खेळवण्याचं काम करतात हे नेहमी. बघूया कशा पद्धतीने आजचा दिवस त्यांच्यासाठी जातोय, आजची स्पर्धा जाते. कारण मी म्हटल्याप्रमाणे सचिन तेंडुलकर देखील कधी कधी शून्यावरती बाद होतो आणि म्हणून प्रत्येक संघानं काळजी घ्यायची आणि उत्कृष्ट सादरीकरण करायचंय. यापूर्वी आपण अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलं असेल, परंतु या ठिकाणी आपलं सादरीकरण कसं होतंय, त्याला मार्किंग कसं पडतंय, याकडे आपलं लक्ष असायला हवं आणि आपण मेहनत घ्या. या ठिकाणी श्रीदेव गांगोबा पथक करंबेळे हे नामांकित असं मंडळ या ठिकाणी आपली कला सादर करते. पालखी
पालखी नृत्य स्पर्धेतील रंगत टप्प्याटप्प्याने वाढत जाते, उत्तरोत्तर वाढत जाते. या स्पर्धेतले तिसरं मंडळ आपली कला सादर करते, चाल बदलते. पारंपरिक ढोल वादन, पारंपरिक ताशा वादन, त्याला सनई आणि सुराची तितकी सुंदरशी साथ आणि त्याच टेक्यावरती पालखी मिळवली जाते. त्या पालखी ठेवणाऱ्या भोईकडून पुन्हा एकदा पाठीमागून पालखी हाताने पकडले आणि पायाच्या या सुंदरच्या स्टेपिंग केल्या जातात आणि पालखी खेळवली जाते. वा, सुंदर नव्या जुनांचं भरणं असलेला संघ श्रीदेव गांगोबाबद्दल करबड मैसूरवाडी. बाळकृष्ण पाष्टे आपण मंचावरती स्टेजवरती या ठिकाणी दाखवायचं. आणि आता मात्र ही सुंदर चाल, पायाचा टेका देताना एका हाताने खूण धरलाय, एका हाताने पालखीचा कोप धरलाय. सुंदर पद्धतीने पालखी खेळवतात, लिलया पालखी खेळवली जाते. आता पालखी मात्र संघातील सगळ्यात जुन्या जाणत्या खेळाडूंच्या खांद्यावरती पालखीचा कोप खांद्यावर घेऊन मध्येच पायाला टेका दिला जातो, जयघोष केला जातो. सुंदर पद्धतीने चाल बदलते. पारंपरिक वाद्य, पारंपरिक चालीमध्ये ढोल वादन, इतकी सुंदर ताशाची साथ, तेवढ्या सुंदर पद्धतीने झांज वाल्याचा ढेका निशाण झाला, तितक्याच तडप्यानं निशाण पडतोय. आता मात्र चाल बदलते. सुरुवातीलाच काहीतरी आगळं वेगळं करण्याचा, मनोरा रचण्याचा प्रयत्न केला जातोय. मनोऱ्याला 2 गुण असतात आणि हे जास्तीत जास्त मनोरे रचून ते गुण आपल्या पडद्यात पाडून घेण्याचा प्रयत्न असतो. वा 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 वा. ज्या प्रकारे आपण एखादा रथ चालवत असतो त्याप्रमाणे रथावरती आरूढ झालेली आपल्या श्रीदेव केदारलिंगाची पालखी. वा वा, किती सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. याला म्हणतात कोकणची लोककला पालखी नृत्य स्पर्धा. आणि या ठिकाणी बक्षिसेचे कैलासवासी दत्ताराम आत्माराम सावंत यांच्या सुवर्णाचं परिस्थिती आणि कुमारी या भूतपूर्व सामान्यांच्या पालखी दोघांमध्ये रिंगणात फिरवली जाते, मध्येच टेका दिला जातो, पुन्हा माघारी वळवली जाते. सुंदर, थोडीशी अवघड मात्र वेगवान चाल, चालीचे गुण मात्र मिळत आहेत. ढोल वादन तितकं सुरेख पद्धतीने ढोल वादन केलं जातं. त्याला सनई सुरांची देखील तडफे नसतात. सनईवाले आणि सूरवाले सुंदर साथ देत आहेत. आता मात्र खाकेच्या खांद्यावरती पालखी हा 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 सुंदर स्टेपिंग केली जाते. मला वाटतं 50 पेक्षा जास्त वय असलेले आमचे खाके काका या ठिकाणी आपली सुंदर कला सादर करतात, तेव्हा मंत्रमुग्ध व्हायला जातं. पुन्हा एकदा मनोरा रचला जातोय. गणेश सावंत सर्व्हिस यांच्याकडून रोख ₹100 हाताच्या मनोऱ्यासाठी आलेले आहेत. अभिनंदन. साऊंड सिस्टीम बोला आमचे दादा यांच्याकडून ₹100 या ठिकाणी आलेले आहेत. गणेश साऊंड सिस्टीम. पुन्हा एकदा आता मात्र पालखी दिली जाते ती संघटनेला दमदार जबरदस्ताचा खेळाडू. मला वाटतं
खेळवली जाते. पायामध्ये खिळे, खिळ्यांवरती उभं राहिले, डोक्यावरती पालखी घेतले. अत्यंत अवघड अशी पालखी नृत्य स्पर्धेतील चाल आणि ती लिहिली या ठिकाणी करून दाखवले. ती हा संघाचा खेळाडू, करबळे संघाचा खेळाडू नितीन चंद्रकांत सावंत यांच्याकडून 200 रुपये. आता मात्र पालखी जाते दुसऱ्या पालखीच्या भोईकडे. वेगवान चाल, पाय उडवले जात आहेत आणि सुंदर पद्धतीने रिंगणामध्ये रिंगण घातलं जात आहे. केदार लिंगाची पालखी अतिशय तडफेला उत्साह आणि जल्लोषाने खेळवत आहे. श्री देवरामबाबत करबळे संगमेश्वरचे खेळ. पुन्हा एकदा चाल बदलते, पुन्हा एकदा लय स्वच्छ पद्धतीनं गती बदलते, चाल बदलते, वादन बदलते. एका मात्र पोहोचते. आता पुन्हा एकदा हातावरती पालखी घेतलेली आहे. पालखीचं भुई बदललंय. उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये एक हात वरती करून जयघोष करत ज्ञानेश्वराचा केदार लिंगाचा जयघोष या ठिकाणी करतात. आता मात्र ताशा आणि ढोलांची चाल बदलते. मी आपल्याला म्हटलं होतं की एका 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये ढोलांच्या 20 चाली खेळणारे देखील अनेक खेळाडू या ठिकाणी आहेत. कोलेवाडीचे पोलीस पाटील शरदराव सावंत यांच्याकडून रोख रुपये 500चं बक्षीस या ठिकाणी दाखल झालं. अप्रतिम सुंदर असं सांघिक नृत्य अर्थात पालखी नृत्य सादर करताना आणि या ठिकाणी या मंडळाचे जबाबदार कार्यवाह सरचिटणीस आदरणीय महेंद्र लक्ष्मण सावंत यांच्याकडून रोख रुपये 500चं बक्षीस या ठिकाणी देण्यात येतं. पालखी घाल, पालखीचा कोप खांद्यावरती घेतलाय. सुंदर पद्धतीने पालखी खेळवली जाते. एका हाताने केदार लिंगाचा जयघोष केला जातोय. रिंगणामध्ये रिंगणाचा सुरेख वापर केला जातोय. पायाला ठेका दिला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा एक आकर्षक चाल. वा 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 वा. पालखीच्या बरोबर मध्ये डोक्यावरती ग्लास ठेवला आणि ग्लासावरती ग्लास नाहीये, मला वाटतं पेले एकमेकांवरती उलटे ठेवले. 2 पेले एकमेकांवरती डोक्यावरती उलटे ठेवले. त्याच्यावरती पालखी आहे. एक पेला जरी इकडे तिकडे जरा जरी सरकला तरी देखील चाल चुकण्याची शक्यता. मात्र एवढा आव्हान स्वीकारला आणि सुंदर सादरीकरण केलं. या ठिकाणी दरम्यान दुसरं एक बक्षीस आहे गणेश नंदकुमार सावंत, महेश नंदकुमार सावंत, निवृत्ती नंदकुमार सावंत यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जबरदस्त बक्षिसांची वाढ होते. तुम्ही घाबरू नका, बक्षीस द्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. पुन्हा एकदा ओंकार प्रवीण सावंत यांच्याकडून रोख रुपये 500चं बक्षीस आलेलं आहे. बक्षिसं देण्यामध्ये कोलेवाडी सावंत विकास निगम सगळी पाठीमागे होती. दुसरी एक महत्त्वाची अवघड चाल. पाठीवरती उभं राहून चाल खेळली जाते. जबरदस्त जरा जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवताना मात्र संकोच करू नका. मला वाटतं हा सगळा अविस्मरणीय क्षण पहा. आपल्या मोबाईलमध्ये साठवून घेण्यासाठी आपले हात मोबाईलवरती आहेत, त्यामुळे टाळ्या कमी पडतात. हरकत नाही. जबरदस्त ढोलांचा आवाज बदललाय, ढोलांचा सूर बदललाय, ताशा बदलतोय. सदाई जाच मला तितक्याच ताकदीनं आपलं सादरीकरण करतोय. वेगवान चाल, चालीचे मार्ग, चालीचे गुण मिळतात संघाला. जबरदस्त. वा 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 वा, क्या सादरीकरण, क्या बात. उत्तर रंगत जाणारी स्पर्धा आणि यातला हा महत्वाचा नामांकित बलाढ्य संघ स्वरा सागर सावंत यांच्याकडून स्वरा सागर सावंत यांच्याकडून रोख रुपये 500चं बक्षीस. योगेश पुंडलिक सावंत यांच्याकडून 500चं अतिशय वेगवान चाल. जबरदस्त तडकदार तरुणांची चाल आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चाल बदलते. चाल रचणारे पालखीचे भोई बदलते. मध्ये थोडंसं वाकून एका दिलं जाते. पायांचं गती वाढवली जाते. ढोलांचा आवाज बदलतोय, ढोलांचा ठेका बदलतोय. वा एक वेगळी पारंपरिक चाल या ठिकाणी, पारंपरिक ठेका. कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षी अतिशय उत्साहात दिमागदार पद्धतीने स्पर्धा कोलेवाडी सावंत होळीचा मान या ठिकाणी साजरी होते. उत्साह या ठिकाणी साजरी होते. या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस येतं. सनई वादकांसाठी सौरभ गजानन, सौरभ
फूल चौघांच्या डोक्यावरती आहे आणि पालखी फिरते रिंगणामध्ये. किती सुंदर अवघड अशी चाल. आता मात्र पालखी ते फूल घेतले खांद्यावरती, हात जोडून केदारलिंगाची आराधना केली जाते. सुंदर पद्धतीने पालखीच्या चाली एका मागोमाग एक बदलल्या जातात. आता मात्र पालखी दिली जाते लग्नाचा सगळ्यात बलाढ्य असा खेळाडू गौरव उत्तम सावंत यांच्याकडून ₹2 बक्षीस त्या ठिकाणी दाखल होतं. ओंकार संतोष सावंत यांच्याकडून ₹200 बक्षीस त्या ठिकाणी आलेलं आहे. यानंतर त्यांचं सादरीकरणासाठी बक्षिसांकडे लक्ष द्यायचं. आपण जितकं सुंदर सादरीकरण करणार तितकी बक्षीस आपल्याला त्या ठिकाणी मिळणार. आता मात्र पाय समजलेले आहेत आणि डोक्यावरती पालखी सहजपणे गुडघ्यावरती पालखी फिरवली जाते. अवघड अशी चाल, तितकंच उत्तम आणि तितकंच आत्मविश्वासानं श्रीदेव गांगोबा पथक करतोय संघाचा खेळाडू. आता मात्र बैठी चाल बसलेला आहे, पायाची घडी आहे आणि मात्र फिरवली जाते पालखी. अवघड आहे चाल. क्या बात, किती मेहनत केली असेल या खेळाडूनं ही पालखी नृत्य स्पर्धेमध्ये ही कला सादर करायला. पालखीची होळी बदलतोय. दरम्यान गीत सागर सावंत यांच्याकडून या ठिकाणी ₹200 बक्षीस झालेलं आहे. अजूनही 7 मिनिटं शिल्लक, 13 मिनिटं झालेली आहेत. सावंत यांच्याकडून ₹500 बक्षीस. आता मात्र मनोरा रावलाय, मनोरा रचलेला आहे बघा, मनोरा रचलेला आहे. हा देखील एक अवघड असा प्रकार. दोन्ही हाताने मला वाटतं गरुडाचे पक्षी कसा आकाशामध्ये विहार करतो तशा पद्धतीने पक्षी आकाशात विहार करते आणि आकाशातून आपल्या श्री धनी केदारलिंगाची पालखी निघाली. अशा पद्धतीचा भास आपल्याला रिंगणात झाला. किती अवघड झाले एका मागोमाग सागर सावंत यांच्याकडून ₹200 बक्षीसला द्यायला मागे हटले जात नाही. शेवटच्या 15 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. अजून 5 मिनिटं या कालावधीत. दरम्यान लागणारी मनोबल मागण्यात तालुका पंचायत प्रत्येकाला तयार व्हायचंय. शेवटची 5 मिनिटं. गावकरांचं बक्षीस झालं म्हटल्यावर मला वाटतं आपल्याला सुंदर अशी गाणी या ठिकाणी दिलेली आहे गावकरांनी. धन्यवाद गावकर साहेब. प्रवीण नारायण बने यांच्याकडून ₹500 बक्षीस वाढतंय. मागच्या सरकारने काळजी करू नका, सगळे या ठिकाणी पाकिटं भरूनच आलेले आहेत तुम्हाला देण्यासाठी. फक्त तुम्ही चांगली कला सादर करायची. सोलेवाडी सावंत विकास मंडळ बक्षीस देताना मागे नाही आणि आता पुन्हा एकदा मनोरा असलाय. संघाचा हुकमी एकदा असलेला खेळाडू, खांद्यावरती दुसरा खेळाडू आणि त्याच्या डोक्यावरती पालखी लीला खेळवली जाते. अप्रतिम. श्रीदेव गांगोबा पथक करपेडे संगमेश्वर एका मागोमाग एक आकर्षक चाली. आता पण ही सुंदर गतिमान अशी चाल रचली जाते. जबरदस्त चाली एका मागोमाग रचल्या जातात. 2 एक्क्यांचा मनोरा असतात की नाही ते पाहायचं आपल्याला. एक एक्के लावलेले आहेत. 2 एक्के लावतात ते बघायचे मला. आता मात्र खांद्यावरती पालखी हातावरती घेऊन सर्वांना वंदन केलं जाते. जोरदार टाळा होऊ देत. सुंदर अशी पालखी नृत्य सादरीकरण. रुद्र आणि आर्यन यांच्याकडून ₹200 आले. रुद्र आणि आर्यन दोन्ही बंदूकडून ₹100 ₹200 या ठिकाणी. पुन्हा एकदा चाल बदलली जाते. पालखी खांद्यावरून उडवली जाते, तांब्यावरून उडवली गेली. पालखीला धोका दिला जातोय. आता मात्र रिंगणाचा पुरेपूर वापर केला जातोय. 17 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. शेवटची 3 मिनिटं शिल्लक. पुन्हा एकदा चाल बदलतात. बघूया. विचारपूर्वक चाली केल्या जातात. आता मात्र मनोरा रचण्याच्या तयारी.
ढोलांचा आवाज बदलतो, ढोलांचा ठिका बदललाय, ताशाचे ताल बदललेले आहेत. सनई आणि सुरवाला तितक्याच तडफेनं सनई आणि सुर वादन करतोय. हातवाला आणि निशाणवाला तितक्याच तडफेनं वाजवतोय. आता मात्र जमिनीकडे मुखदर्शन करीत हाताने पालखीने खूप धरले. किती सुंदर पद्धतीने पालखी घेऊन जाते. वा, क्या बात. शिवान संदेश सावंत यांच्याकडून ₹2 500. शिवान संदेश सावंत. आता मात्र कमळ पुष्प, सुंदर पद्धतीने कमळ पुष्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पालखी कमळ पुष्पाने सजवली जाते, खेळवली जाते. आणि मला वाटतं श्रीदेव गांगोबा करबळेचे मानाचे महत्वाचे खेळाडू शेवटच्या टप्प्यात पालखी खेळवतात, वेगवान चाली करतात, पालखीला धोका देतात. आता पुन्हा एकदा संघाचे मातब्बर काके बंधू यांच्या कांद्यावरची पालखी जमजम कांद्यावरती घेऊन खेळवला जाते. पुन्हा एकदा 500चं बक्षीस. काव्या रोहित सावंत, 19 मिनिटं पूर्ण. शेवटचा 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट आणि जयघोष केला जातोय. शेवटचा 1 मिनिट जयघोष या ठिकाणी केला जातो. याला म्हणतात 1-1 मिनिटाचं सुंदर असं नियोजन. अजून अर्धा मिनिट शिल्लक. शेवटच्या अर्धा मिनिटात ढोलाचा आवाज वाढतोय, ताशाचा सूर बदललाय. सदैव सुराची तितकी सुंदर चाल, सुंदर जोरदार पद्धतीनं आपण तारा वाजवायचे. आणि मला वाटतं शेवटची 15 सेकंदात किती बारीक एक सेकंदात आपण नियोजन केलेलं या मंडळानं. याला म्हणतात पालखी नृत्य सादरीकरण. आणि हा संघ होता श्रीदेव गांगोबा पथक करंबेळेचा संघ. सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी केलं. आनंद लगाव खाता देतो पालखीला, चरणाशी येतो आली आशीर्वाद घ्यायला. भक्ती तुझा जन्म होतो होळी उत्सवाला, भक्त तुझं. या मंडळाचे व्यवस्थापक सन्माननीय काके साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. जरा कमी कर. या मंडळाचे व्यवस्थापक श्री खाके यांनी स्टेजवरती यायचंय. या स्पर्धेत जरा आवाज कमी करा दादा. या स्पर्धेचं अंतिम विजेत्याला बक्षीस मिळणार आहे. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल त्याला रोख ₹10,000. आणि मला वाटतं आताचा जो तिसरा बलाढ्य संघ होता श्री देव गांगोबा पथक करंबेळे संगमेश्वर, याला सर्वांच्या त्यांनी केलेलं सादरीकरणाला मंत्रमुग्ध करणारं सादरीकरण पाहून त्यांना जे बक्षीस मिळालेले ते झाले समिधा संदेश सावंत यांच्याकडून 500 आणि टोटल झालेले 10,700 रुपये. 10,700. मला वाटतं बक्षीस आहे 10,000. पहिल्या क्रमांकाचा विजेत्याला मिळणार आहे 10,000 आणि यांना फक्त बक्षीसच मिळालेलं आहे 10,700. जरा खाके काका समाधानी ना? ज्या वेळेला खाके काकांना आम्ही फोन केला, विनंती केली की तुम्हाला कोलेवाडीत यायचंय, त्यांनी सांगितलं की मी या भागातलाच आहे आणि मी नक्कीच येणार आवर्जून. आणि ते आलेले जरा जोरदार टाळ्या. अशा एका आपली पालखी नृत्याची